वेलकम टू व्लॉग. आणि हा एक खूप रॅन्डम व्लॉग असणार आहे जो की 31 मार्चपासून चालू होईल आणि 1 एप्रिलपर्यंत चालेल, कारण की हा खूप खूप रॅन्डम व्लॉग आहे. आणि इथे आम्ही जातो आहे उद्या. आमचे जे मूळ गाव आहे तिथले जे देवता आहे, जे ग्रामदैवत वगैरे असतात, जसं आमच्या इकडे हनुमानजी आणि मारामाय मातामाय असतात. तर हनुमान जयंती आहे 2 तारखेला, तर त्याच्या आधी तिथली गावाकडची पूजा झाली पाहिजे म्हणून आम्ही उद्या गावाला जातो आहे. सो आज सायंकाळी पण त्याची थोडीफार तयारी वगैरे राहील. तर चला बघूया काय होते ते. आता तर मम्मी पप्पाची जरा बाहेर गेले आहे आणि मी जरा काही खूप पसारा करून ठेवलेला आहे. मी दाखवते तुम्हाला. असा काही पसारा करून ठेवलेला आहे. नायकाचं पार्सल होतं, मिंत्राचं पार्सल होतं आणि काही गोवाची शॉपिंग होती. तर हा सगळा पसारा मला ते यायच्या आधी आवरावं लागणार आहे. सो ते पण आवरायचं आहे आणि थोडीफार किचन पण नीट करायची आहे. तर चला करूया. तर मग या दिवशी झालेलं काय होतं की मम्मी पप्पाजींना अमरावती जायचं होतं. मम्मीला दवाखान्यात जायचं होतं आणि पप्पाजींना जरा ऑफिसचं काम होतं. मग आमचे जेवण वगैरे लवकर उरकून ते दोघं अमरावतीला निघून गेलेले होते आणि मला मम्मीनी फक्त किचन आवरून ठेवायला सांगितलेली होती. आणि मग ही आमच्या घरचा सायंकाळचा व्ह्यू मोर्शीचा इतकं सुंदर वाटतं. म्हणूनच घरी आल्यावर परत जाऊशा नाही वाटत मला पुण्याला. मला असं वाटतं घरीच राहावं. आणि मग इथे आमच्या मोर्शीचा आज मंगळवार बाजार होता. तर मी बाजार पहिल्यांदा मी शाळेत असताना बघितलेला होता आणि मग आज पप्पाजी नेमके चाललेच होते बाजारात. तर मग म्हटलं चला त्यांच्यासोबत बाजारात जाऊ. तर मग इथे बाजारात गेलेलो होतो आणि भरपूर गर्दी होती बाजारात. आमचा जरा काहीतरी असा छान बेत ठरलेला होता, भेळ आणि पाणीपुरीचा. तर मग असे मंगळवारच्या दिवसाला बाजारात गरम गरम फुटाणे मुरमुरे हे ते भेटतच असतात. तर मग याचसाठी आम्ही गेलेलो होतो. आणि उद्या आम्हाला आमच्या मूळ गावाला पण जायचं होतं हनुमानची पूजा करायला. त्यासाठी पण काही जरा सामान वगैरे घ्यायचं होतं. तर मग त्याच्यासाठी पण आम्ही बाजारात गेलो होतो. तर मग इथे वटीचं सामान, नारळ, ओढणी वगैरे सगळं घेऊन घेतलं. सो गाईज, याच्यात अद्रक, मिरची, लसूण, आंबा, पुदिना आणि सांबार आहे. आणि ही होममेड पाणीपुरीची रेसिपी आहे. रेसिपी तर बघूनच घेतली. इकडे एका साईडला भेळ पण बनवण्यात आली होती. मग यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकलं, जिरा पावडर, काळं मीठ, साधं मीठ, गूळ, साखर, थोडासा चाट मसाला. पाणीपुरी मसाला हा ऑप्शनल आहे, तुम्हाला लागत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि जर तुमच्याकडे कैरी नसेल आणि तुम्हाला करायचं असेल तर मग कैरीच्या ऐवजी आमचूर टाकू शकता. हे 2 अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स आहे. आणि मग थोडंसं धणे पावडर आणि थोडंसं हिंग पण टाकलं होतं. धणे पावडर नाही, जिरा पावडर होता आणि थोडंसं हिंग टाकलं होतं. हिंग हे की डायजेशनसाठी टाकलेलं होतं. हिंगची अजिबात चव लागत नाही त्याच्यात. आणि थोडा वेळ तुम्ही याला छान फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा काही आईस क्यूब्स टाकू शकता. तर मग खूप छान थंड खूप टेस्टी लागेल. आंबट, गोड, तिखट सगळं लागतं आणि काही वेगळी गोड चटणीची पण गरज नाही. आणि मग इथे भेळची तयारी चालू होती. त्यात मम्मीने आधी कांदा कापून टाकलेला होता, फुटाणे आणि खारे शेंगदाणे आणि मसाले हे आधी सगळे ड्राय मिक्स करून घेतलं आणि मग त्यात नंतर ऑइल टाकलं. झालेली आहे सगळं काही पॅकिंग वगैरे, पूजेचं सामान, दही भाताचं, ते सगळं काही जे काही असेल मी तुम्हाला दाखवेलच पुढे. आणि आता मी निघतो आहे जळगावला जायला. सो चला आता प्रवासात भेटू. मग इथे आम्ही जायला निघालो आमच्या गावाला, तेच म्हणजे कोपरा, जे की जे सिंबोरा डॅम होतं. तर तिथे आधी जे काही गावं होते त्यातलं कोपरा एक गाव होतं आमचं. तर ते धरणात गेलं. मग त्यामुळे त्याचं पुनर्वसन तिकडे आष्टी साईडकडे आलेलं आहे. आणि मग आम्ही तिथे न राहता आम्ही इथे मोर्शीला आलेलो होतो. कोपऱ्याला पण आमचे घर होते आधी, पण आता नाही आहे. ते पण एक खूप सुंदर असा वाडा होता. मी लहानपणी होते, मी तेव्हाच बघितलेलं होतं. आणि मग इथे आम्ही मंदिरात पोहोचलेलो होतो हनुमानजीच्या. आणि मग इथे सगळं काही मम्मी नीट काढून तयार करून देत होती. आणि मग कसं बाहेर आलं म्हटलं तर घरून आठवणींनी एक एक गोष्ट आणावीच लागते. आणि या सगळ्या गोष्टीतच वेळ होऊन जातो. कितीही सकाळी निघायचं म्हटलं तरी आम्हाला सकाळी 8 वाजता निघायचं होतं, ऊन बरीच असल्यामुळे, पण आम्ही नाही निघू शकलो.
तर मग इथे पप्पाजी हापशीवर पाणी आणायला गेले होते. हापसाला भरण्यापासून वगैरे सगळं छोटं मोठं सगळं घरून आणावं लागलं होतं. तर मग इथे सगळं काही तेच काढणं चालू होतं, ताटं काढणं चालू होतं, दही भाताचं बणं, जे कणकीचे दिवे असतात ते, तूप, तेल, शेंदूर भिजवलेलं, शिरा बनवून आणलेला होता, चपात्या बनवून आणलेल्या होत्या नैवेद्य म्हणून. आणि मग इकडे हनुमानजीची पूजा चालू झालेली होती. आणि ही जी मूर्ती आहे ही आमच्या जुन्या गावाची आहे, म्हणजे जे कोपरा जे गाव आहे जे धरणात चाललं गेलेलं आहे तेव्हापासूनची ही मूर्ती आहे. म्हणजे असं खूप लकी वाटतं आणि ब्लेस्ड वाटतं की आमच्या घरातले कितीतरी जणांचे या मूर्तीला हात लागले असतील आणि ती मूर्ती आज आम्हाला बघायला मिळते आहे, हे आशीर्वाद घ्यायला मिळते आहे. माझे आजोबा, माझे पणजोबा, त्यांचे वडील असतील, ते ही 3री-4थी पिढी. तर मग छान वाटतं आहे की आत्ता पण त्या गोष्टी आहे काही काही ज्या बघायला मिळतात, ज्या आधी होत्या आणि मग आत्ता पण त्या पुढे पार चाललेल्या आहे. तर मग इथे सगळं काही तेच होतं की मूर्तीला आधी सगळं काही पंचामृतनी नीट हे केलेलं होतं आणि मग मूर्तीची छान आंघोळ वगैरे घालून दिलेली होती. मग नीट पुसून वगैरे त्याला शेंदूर वगैरे लावणं असं चालू होतं पप्पांजी आणि मामाजींचं. तर मग इथे तेच चालू होतं आणि ऊन पण बरीच होती त्या दिवशी, खूप चटके लागत होते पायाला. पण हे सगळं काही बघायला मजा पण येत होती, कारण हे मी पहिल्यांदा बघितलेलं होतं. कारण की बरेचदा हनुमान जयंतीला असं असते की मी घरी नसते, मी पुण्याला असते त्याच्यामुळे. आणि मग इकडे मम्मी मारामाय मातामायजवळ जायचं होतं, तर मग त्यासाठी आणखी कणकीची दिवे बनवत होती. मूळ गावाला जे की कोपरा पुनर्वसन आहे. तर मग आता इथे पप्पाजी आणि मामाजी म्हणून पूजा करते आणि उद्याचा जे आहे हनुमान जयंती त्याचा किराणा वगैरे इथे पडलेला आहे. सगळी काही अशी तयारी चालू आहे हनुमान जयंतीची. इकडे पण मम्मी ते मारामाय मातामायची पूजा वगैरे घेऊन जावं लागतं, त्याची पुढची तयारी करत आहे. आणि मी किराणा ठेवते. सो इथे येण्यामागचं कारण हे असतं की जे मूळ गाव होतं आमचं कोपरा, तिथले जे पाटील होते ते माझे आजोबा होते. तर मग आता ते नाही राहिले, तर मग गावाच्या पाटलाला येऊनच सगळ्यात आधी पूजा करावी लागत असते. जर कुठल्या पण गावचं हनुमानजी वगैरे असेल तर सगळ्या गावकऱ्यांसाठी प्रार्थना वगैरे करावं लागते. तर मग त्याच्याचसाठी माझ्या पप्पाजी दरवर्षी हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी येतात. उद्याच्या दिवशी आमच्या इथे घरामागे पण हनुमानजीच्या मंदिरात इथे कार्यक्रम असतो. तर मग त्याच्यामुळे इकडे त्या दिवशी येणं होत नाही, म्हणून मग आम्ही आजच्या दिवशी येत असतो. सो अशी ती स्टोरी आहे छोटीशी आमची. आणि मग इथे आरती वगैरे झाल्यावर इकडे सगळीकडे दहीभाताचं बनं वगैरे फेकावं लागते आणि हनुमानजीला सगळ्यांसाठी प्रार्थना वगैरे करावं लागते की जे काही गाई गुरं असतील, सगळ्यांची शेती असतील, गावातले जे लोकं असतील त्यांच्या सगळ्यांसाठी आशीर्वाद वगैरे मागावा लागतो. अशी सगळी काही ती स्टोरी असते. इकडे मम्मी तेच किराणा वगैरे जरा ठेवत होती. आणि ही अशी आमची कितीतरी वर्ष जुनी आमच्या जुन्या गावाची ही मूर्ती होती. आणि मग त्यानंतर मग पणण्यात ठेवल्यापेक्षा मग आम्ही असं ठरवलं की ते जे काही सगळ्यांनी ज्याच्यात जमा केलं आहे त्याच्यातच टाकून द्यायचं. तर मग इथे तेच चालू होतं की डाळीच्या ह्याच्यात, तांदूळाच्या ह्याच्यात, तेलाचे पाऊच होते. आणि आम्हाला वाटलं की त्यांचं दळण झालेलं असेल म्हणून आम्ही कणिकच घेऊन आलेलो होतो, ते वगैरे होतं सगळं. आणि इथे मग नारळ वगैरे फोडून झालेलं होतं. आणि मग तिथे काही एक मंदिर पण बांधणं चालू होतं पुढे, विठ्ठल रुक्मिणीचं होतं बहुतेक. तर मग तिथे पण काम करणारी वगैरे लोकं होती. तर मग त्या सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला. आणि मग त्यानंतर आम्ही पुढची तयारी केली, ती म्हणजे मारामाय मातामायचं जे मंदिर होतं त्याच्यासाठी आम्ही पटकन आरतीचे ताटं काढले. आता हनुमानजीची मंदिराची पूजा झाली आणि आता आम्ही जातो आहे मारामाय मातामायच्या मंदिरात, जे गावाच्या शिवेवर असतं. तर आता आम्ही तिथे पूजा घेऊन जातो आहे. मी पप्पाजी आणि मामाजीच जातो आहे, मम्मी नाही येते. मम्मी इथेच थांबेल कारण की मग पूजा करून आम्हाला परत इथेच यायचं आहे. सो गाईज आता आम्ही आलो इथे मंदिरात. नाही काहीच नाही, लागण पाय.
आणि मग इथे पण सेम तशीच प्रोसिजर की आधी पंचामृतनी देवींना छान हे करून घेतलं, देवींची पण आंघोळ वगैरे घालून घेतली. त्यानंतर त्यांना शेंदूर वगैरे लावलं, त्यांची वटी वगैरे भरली आणि त्यांची छान प्रकारे पूजा वगैरे केली, सगळं काही केलं. आणि मग इथे बाजूला पण एक कुठले तरी होते देव ठेवले, त्यांची वगैरे पण पूजा केली. तिथे पण एक पटकन आरती वगैरे केली. आणि मग ऊन जास्त असल्यामुळे ना आम्ही नाही थांबू शकलो तिथे जास्त वेळ, कारण की बरीच ऊन होती. आणि मग पुढेच असं ठरलं आमचं तिथूनच तिकडे की टाकरखेड्याला जायचं म्हणून. आणि अशी आमची आणि आपण ज्या देव्या आहे ना, की आपण या कोपरा जे गाव होतं आमचं जे धरणात गेलं तेव्हापासूनच्या या देव्या आहे. तर मग म्हणूनच त्यांचं पण खूप तितकंच महत्त्व आहे आमच्यासाठी जितकं हनुमानजीचं होतं. आणि मग आमचं सडन ठरलं की टाकरखेडा पण जायचं आहे तिथून. तर मग आम्ही टाकरखेडा जायला निघालो. आणि मी हे पहिल्यांदा बघितलं होतं आणि इतकं सुंदर आणि स्वच्छ आणि शिस्तीत होतं हे देवस्थान. म्हणजे बरेचसे संस्थान असतात जे खूप असे गजबजले असतात किंवा खूप असं स्वच्छताप्रिय नसतं किंवा त्यांची काही मॅनेजमेंट नसते, पण इथे तसं नव्हतं. इथे इतक्या वेगळ्या वेगळ्या आश्चर्य करणाऱ्या नवीन गोष्टी होत्या. तर हे टाकरखेडा म्हणजे श्री संत लहानोजी महाराजचं संस्थान. सो गाईज आम्ही आलेलो आहे श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेड्याला. खूप आमचा सडन प्लॅन झालेला होता आणि इथे रोज महाप्रसाद असतो 2:30 वाजेपर्यंत. तर आम्ही आधी महाप्रसाद खायला चाललो, मग दर्शन करायला. तो हा त्यांचा महाप्रसादाचा हॉल आहे आणि हा इतका क्लीन आणि इतका हायजेनिक होता की खूप सुंदर असं सिस्टमॅटिक होतं सगळं काही घाई नाही, काही गडबड नाही, काही नाही. तुम्ही बघू शकता की इथे नीट छान लाईनमध्ये जेवण लावलेलं होतं, ताटं लावलेली होती. आणि साईडला जसे मेसमध्ये डेस्क बेंचेस वगैरे असतात तसं होतं. मला माझ्याच मेसची आठवण येत होती इथे जाऊन, की असं आपल्याला ताट घेऊन लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं. आणि जेवण इतकं साधं आणि सात्विक होतं, पण अगदी चविष्टसुद्धा होता ॲट द सेम टाईम. म्हणजे असं नाही म्हणू शकत की आपण द्यायचं म्हणून द्यायचं, असं नाही. तर ते पूर्ण त्यांच्या यानी मनातून जर आपण काही करत असेल तर ती गोष्ट कधीच वाईट किंवा वाया जात नाही, असं तिथे जाऊन जाणवलं. आणि मग खूप सुंदर असं साधारण आलू वांग्याची भाजी, वरण भात, पोळी, जलेबी आणि सॅलड पण होता ॲट द सेम टाईम. पण आम्ही जस्ट 10-15 मिनटं आधीच पोहोचलो, तर आठवतच आलं होतं तो पण स्वयंपाक. सो गाईज आता आम्ही आलेलो आहे इथे टाकरखेडा संस्थानला. आणि इथे आम्ही 2:15 वाजता पोहोचलेलो होतो आणि 2:30 वाजता इथे जेवण वगैरे संपून झालं. तर मग त्यामुळे आधी आम्ही जेवण वगैरे उरकवलं. आता थोडा वेळच बसलो आहे आणि इथे थोडं डिस्कशन वगैरे चालू आहे, कारण की इथे आता असं माहिती पडलं आहे की जे मुलं आहे इथे असं हॉस्टेलमध्ये वगैरे राहतात, तर मग हे जेवणाचं वगैरे जे काही आहे त्यांच्यापासून चालू झालं आहे. आणि इथे मुलं पण राहतात जे कॉम्पिटेटिव्हची तयारी करतात आणि काही अनाथाश्रममध्ये वगैरे पण राहतात. मग काही लोक इथे त्यांना मार्गदर्शन वगैरे पण करतात, इथे राहून ते अभ्यास वगैरे पण करतात. तर असं काही ते आहे. पुढे बघू आपल्याला काय बघायला मिळतं ते. आणि खूप शांत आणि सुंदर असा मंदिर परिसर होता इथला. म्हणजे मला बरीचशी जणं दिसले की जे बहुतेक इथे डबे वगैरे पण घेऊन येतात. आणि इथे जी मुलं UPSC MPSCची वगैरे तयारी करतात, जसं मी आधी सांगितलं, इथे त्यांची पण राहण्याची सोय आहे. म्हणजे आम्ही जास्त फिरलो नाही, ऊन होती त्याच्यामुळे, पण मला वाटतं की इथे वृद्धांची पण राहायची सोय आहे, ज्या प्रकारे लोकं आजूबाजूला बरीच दिसत होती. आणि खूप सुंदर असा मंदिरचा परिसर होता आणि खूप मोठं असं मंदिर होतं. आणि महाराजांची खूप सुंदर अशी समाधी आणि मूर्ती होती, खाली समाधी होती आणि त्याच्यावरती उंचावरती अशी मूर्ती होती. आणि या मंदिराला मेन म्हणजे 4ही बाजूने एंट्रन्स होता, कुठूनही जाताना तुम्हाला मंदिर लागेल. आणि सायंकाळी आम्हाला एका बर्थडेला जायचं होतं, तर आमच्या घराच्या बाजूलाच एक वृंदा कॉस्मेटिक्स म्हणून शॉप आहे, तर ते खूप सुंदर असं शॉप आहे. मोर्शीतून तुम्हाला काही कॉस्मेटिक्सचं लागत असेल तर तुम्ही नक्की एकदा तरी व्हिजिट करा. आणि मग इथे साबूमध्येच बर्थडे होता, तर मग आम्ही तिथे बर्थडेला गेलेलो होतो आणि बर्थडे पण छान झाला, मजा आली. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.